कांदा आपला भाजून होतोय। नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मस्त पैकी गावरान वांग्याचं कालवण, एकदम ते पण झणझणीत। इथं आपण घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट, अजून केलेला नाहीये, थोडा अजून करायचा आहे। हळद, लसूण, कांदा, टोमॅटो, तेल, मसाला आणि मीठ। मग आता मी आधीच कापून घेतले होते, लाईट गेली होती म्हणून व्हिडिओ शूटिंग करता आलं नाहीये, कापून घेतले। चला तर आपण आता सुरुवात करूया कांदा कापण्यापासून। कांदा कापून घेते चिरून। चला मस्त पैकी कांदा कापलेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेऊया। टोमॅटो बारीक बारीक चिरून घेते, बारीक बारीक चिरून घेते। मग आपण मस्त पैकी फोडणी देऊ। चला चला तर आता आपण शेंगदाण्याचं थोडं कूट करून घेऊया। हे बघा मस्तपैकी शेंगदाणा आपलं मस्तपैकी कूट करून झाला अर्ध बोबड। आता आपण लसूण ठेचून घेऊया आणि मग आपण गॅस ऑन करून घेऊया। लसूण थोडं ठेचून घेते, 2-4 लसणाच्या पाकळ्या आहेत। चला तर आता लसूण ठेचून झालेला आहे, गॅस ऑन करते आणि फोडणी देऊन टाकूया। आता तेल टाकते। तेल आता 3-4 चम्मच टाकते, असं आपले पदार्थ त्या हिशोबाने तेल टाकते। मस्त पैकी आता तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा ची फोडणी देऊन टाकूया। मस्त पैकी आता कांदा परतून घेऊया। चला तर आता आपण हळद टाकून देऊया। मस्त पैकी आता कांदा आपला भाजून होतोय। चला आता आपण लागले टोमॅटो पण टाकून देऊया। चांगला आता आपण कांदा टोमॅटो सगळं एकजीव करून घेऊ। चला आता आपण लसणाचं कूट टाकून देऊया। चला तर आता आपण मसाला टाकून देऊया। हे 1 नंबर एकजीव झालेला आहे। आता मसाला टाकूया। झणझणीत आपल्याला करायचं आहे, त्या हिशोबाने आपण मसाला टाकू। मसाला टाकलाय आणि चांगल्यापैकी परतून घेऊया।
छानपैकी आता परतून झालेला आहे. लागलीच आता वांग बटाटा टाकून देऊ. आता एकजीव करून घेऊया वांगा बटाट्याचं कालवण. बघा मस्त पैकी लाल भडक आपला मसाला दिसतो, झणझणीत. चला तर आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून देऊया मस्त पैकी. एकजीव करूया आणि मीठ आणि पाणी टाकून देऊ शिजवायसाठी. आता मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाका. मस्त पैकी आता मीठ टाकल्याला एकजीव करते आणि पाणी टाकते. पाणी टाकते. जरा आता अजून घ्यायचे. मस्त पैकी झणझणीत आपलं कालवण आता रेडी होईल. तोपर्यंत आपण जरा 10 मिनिटं झाकून ठेवूया. चला आता मस्त पैकी आता कालवण आपलं झालेलं आहे. आता बघू शिजलं की नाही आपलं वांग आणि बटाटा. हे बघा मस्त पैकी रबरबीत आपलं कालवण दिसतंय. आपण बघूया आता बटाटा आणि वांग शिजले का नाही. हे बघा मस्त पैकी आपला वांगा बटाटा शिजलेला आहे रबरबीत. हे बघा छानच. आता मी गॅस बंद करते. मग कसा वाटला आपला व्हिडिओ? हा कालवण एकदम झणझणीत झालेला आहे. आता मी इथं व्हिडिओ थांबवते. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.